Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's Positive Way. नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण अंतराळ तंत्रज्ञान या संदर्भात जी भविष्यातील उपग्रह वाहक इस्रो तर्फे भारतातर्फे वापरण्यात येणार आहे याच्यामध्ये रियुजेबल लॉन्च व्हेइकल आणि रियुजेबल लॉन्च व्हेइकल मध्ये जे काही इंजिन अपेक्षित आहे ते स्क्रॅमजेट या दोन आपण उपग्रह वाहकांविषयी किंवा त्यातील तंत्रज्ञानाविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. या ठिकाणी हे उपग्रह वाहक फ्युचरमध्ये वापरण्यात येत असताना त्यामागील संकल्पना काय आहे, त्यामागील ऑब्जेक्टिव्ह काय आहे. आज PSLV आणि GSLV इतके उत्तम रिझल्ट देत असताना आपली याची गरज का पडली किंवा भविष्यातील वेध घेण्यामागे इस्रोचा पर्पज काय आहे हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. व्हिडिओ मनापासून आवडल्यानंतर तुम्ही 4 पद्धतीने मला थँक्यू म्हणू शकता. 1, या व्हिडिओला लाईक करून, 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4, भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनवण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. सर्वात प्रथम या भविष्यातील उपग्रह वाहकाला सुरुवात करण्या अगोदर आपल्याकडे सध्या आतापर्यंत जे काही लॉन्च व्हेइकल वापरण्यात येतात त्या लॉन्च व्हेइकलचा आपल्याला इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. हे जे काही लॉन्च व्हेइकल आपण नमूद केलेले आहेत किंवा मागच्या व्हिडिओमध्ये उपग्रह वाहकाच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की हा जो काही प्रवास आज आपला काहींच्या दृष्टीनं ऐतिहासिक प्रवास आहे. ऐतिहासिक प्रवास म्हणजे काय, तर यातील हे जे काही उपग्रह वाहक आहे SLV आणि ASLV, आता आपण कुठलेही उपग्रह यातून लॉन्च केले जात नाही, याला आपण नॉन ऑपरेशनल असं म्हटलं जातं. परंतु अजूनही हे जे काही उपग्रह वाहक आपण सॅटेलाइट लॉन्चिंगमध्ये वापरले जातात किंवा एखाद्या मिशनमध्ये, त्यामध्ये मंगळयान असेल, मॉम असेल किंवा चंद्रयानमध्ये असेल, तर ही आज आपण वर्कआउट करणारी आपल्याकडे व्हेइकल आहे, त्याला आपण ऑपरेशनल व्हेइकल असं म्हणतो. परंतु भविष्यामध्ये भविष्याचा वेध घेत असताना इस्रोला कुठल्या आपण म्हणूया की लॉन्च व्हेइकलची गरज आहे आणि हे जे काही लॉन्च व्हेइकल इस्रोने जे काही पर्पजफुली डेव्हलप करण्याच्या किंवा एक्सपेरिमेंटल स्टेजला आहेत त्या 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत. त्यातील सर्वात महत्वाचं जे काही मी मेन्शन्स केलेलं आहे, रियुजेबल लॉन्च व्हेइकल, TD स्टँड फॉर द टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटर. हा जर टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटर या शब्दाचा अर्थ जर पाहिला, अजूनही आपण हे डेव्हलप करण्याच्या स्टेजेसमध्ये आहोत, आपण त्याच्या एक्सपेरिमेंटल मोडमध्ये आहोत. अजूनही त्याच्याद्वारे आपण कुठलेही ऑपरेशनल मिशन किंवा ह्युमन स्पोर्ट्स किंवा आपण म्हणूया त्याला सॅटेलाइट लॉन्च केलेला नाही आहे. तर हा आपल्याला आला रियुजेबल लॉन्च व्हेइकल टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटर. मुद्दाम मी तुम्हाला या साईजमध्ये का दाखवला, कारण याची जर साईज जर पाहिली, हा 22 मीटरचा आहे आणि आपण GSLV MK जो काही सर्वात आपला फॅटबार म्हटला जातो हा 43.42 मीटरचा आणि याची जी काही हाईट आहे ती 70 मीटरचा आहे. आणि जो काही दुसरा भविष्यातील आपल्याला उपग्रह वाहक पाहायचा आहे त्याला आपण स्क्रॅमजेट इंजिन टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट म्हटलं जातं. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, हा काही उपग्रह वाहक नाही आहे, परंतु जो हा इंजिन आहे या इंजिनाचा वापर आपण या रियुजेबल लॉन्च व्हेइकलमध्ये करणार आहोत. ही जर गोष्ट आपल्याला या ठिकाणी जर समजली तर आपल्याला नेक्स्ट पार्ट समजण्यासाठी इझिली होऊन जाईल. आता 1 बाय 1 आपण पाहणार आहोत. रिलॉन्च व्हेइकल कधी लॉन्च करण्यात, दोन्ही लॉन्च करण्यात आलेले आहेत इयर 2016 मध्ये. परंतु ज्या काही टेक्नॉलॉजिकल अचिव्हमेंट इस्रोच्या संदर्भात किंवा भारताच्या संदर्भात एक मेमोरेबल आहेत त्या परीक्षेमध्ये येणाऱ्या काळामध्ये कधीही विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळं 2016 आणि येणाऱ्या काळामध्ये 2020-21 या 2016च्या अचिव्हमेंटकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. ही गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायची आहे. पहिल्यांदा आपण जो काही पाहणार आहोत तो रियुजेबल लॉन्च व्हेइकल आहे.
आता रियुजेबल लॉन्च व्हेकल्समध्ये जर पाहिलं तर तुम्हाला हा एक सेपरेट पार्ट दिसतो आणि हा पार्ट दिसताना थोडा एअरक्राफ्ट सारखा आपल्याला दिसतो. आणि जो काही नेक्स्ट पार्ट तुम्हाला दिसतो, जी काही आपण लॉन्च व्हेकल पाहिलेली आहे, त्या पार्ट सारखा दिसतो. म्हणजे हे जे काही टेक्निक्स आहेत, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अ एअरक्राफ्ट अँड लॉन्च व्हेकल किंवा या दोघांना कंबाईन करण्यासाठी जी काही गुंतागुंत लागते, या टेक्नॉलॉजीमध्ये ती परिपूर्ण करण्यात आलेली आहे. आणि जर हे सक्सेसफुल मिशन जर होत असेल, तर ही गुंतागुंत यशस्वी पद्धतीने उलगडली किंवा आपण त्या म्हणूया त्यामध्ये आपण यशस्वी ठरलेलो आहे. आता या रियुजेबल लॉन्च व्हेकलचं वैशिष्ट्य जर पाहिलं, तर मेन पर्पज जी काही आपण PSLV यूज करतो, GSLV यूज करतो, ही जी काही रॉकेट एकदा यूज केल्यानंतर ती पूर्णपणे बस्ट होतात, पूर्णपणे बर्न आउट होतात. एकदा हा सॅटेलाइट त्याच्या निश्चित कक्षेमध्ये जर स्थापित झाला, तर आपल्याला हा जो काही रिमेनिंग जवळ-जवळ ऑलमोस्ट 95% भाग आहे, हा बस्ट होतो, त्याचं कॉम्बिनेशन होतं. आपल्याला तो रियूज करता येत नाही. म्हणजे आपल्याला नेक्स्ट फ्लाइटसाठी, नेक्स्ट लॉन्चिंगसाठी परत दुसरं PSLV डेव्हलप करावं लागतं. त्याचाच अर्थ आपण जे काही PSLVला C-25, C-11 ही नाव दिलेली आहेत, हे याचं इंडिकेशन आहे, की प्रत्येक मिशनसाठी आपल्याला सेपरेट PSLV डेव्हलप करावा लागतो. यालाच उत्तर म्हणून जर एकच आपल्याला PSLV किंवा GSLV किंवा जर रियुजेबल लॉन्च व्हेकल जर वापरता आला, तर कॉस्ट कटिंग हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर तोच मुद्दा मी या ठिकाणी लिहिलाय, की यामागे उद्देश करण्यामागे किंवा डेव्हलप करण्यामागे आपल्याला रियुजेबल लॉन्च व्हेकल बनवायचे आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये स्पेसच्या संदर्भात कॉस्ट कटिंग होईल. आणि या ठिकाणी 2 भाग तुमच्याशी मेन्शन्स केले, लॉन्च व्हेकल आहे, एअरक्राफ्ट आहे. आणि लॉन्च व्हेकल आणि एअरक्राफ्ट जर असेल, तर दोघांचं टेक्निक आपल्याला सक्सेसफुल यूज करणं आणि हे जर मिशन आपण सक्सेसफुल कंडक्ट जर केलं असेल, येस आपण केलेलं आहे. तर हे टेक्निक आपण हस्तगत केलं, असं आपण या ठिकाणी निश्चित म्हणू शकतो. आता या ठिकाणी कुठल्या गोष्टी चेकआउट केल्या गेल्या? या ठिकाणी हे सक्सेसफुल करत असताना आपण हायपरसोनिक फ्लाइट याची टेस्ट केली. हायपरसोनिक याचा अर्थ, की ज्याचा फ्लाइटचा वेग हा 5 मॅक पेक्षा अधिक आहे. थोडक्यात 5 मॅक याचा अर्थ काय? की साउंडच्या वेगापेक्षा 5 पटीनं अधिक. दुसरं आपण केलं, की ऑटोनॉमस लँडिंग पॉवर याचं जे काही सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, हे जे काही बे ऑफ बेंगॉलमध्ये लँडिंग झालं, मे बी आज ते सीवर लँडिंग झालं, उद्या आपल्याला ते लँडवर लँडिंग करण्याची गोष्ट आहे. तेही आपण सक्सेसफुल लॉन्च केली. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे काही क्रूज फाईल आपण टेस्टिंग केलं ॲटमॉस्फिअरमध्ये येताना, याही गोष्टी आपल्याकडे टेस्टिंग झाल्या. अजून एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, हे फ्युचरमधील भारताचं ज्याला काही म्हटलं जातं, हे 2 स्टेज टू ऑर्बिट लॉन्च व्हेकल असणार. हा एक शॉर्ट फॉर्म मुद्दाम या ठिकाणी तुम्ही मेन्शन्स करा. याला आपण नाव दिलेलं आहे 2 स्टेज टू ऑर्बिट. हे भविष्यातील भारतातील रियुजेबल लॉन्च व्हेकल असेल. SLV, ASLV, PSLV, GSLV आज हे रियुजेबल नाही आहे. एकदा ते कंबशन झाल्यानंतर नेक्स्ट फ्लाइटसाठी आपल्याला बनवावे लागतात. हा या TSTOचा याचाच भारतातील फर्स्ट फीचर्स मधलं हे 2 स्टेज टू ऑर्बिट रियुजेबल लॉन्च व्हेकल आपल्याकडे असणार आहे. अजून या एअरक्राफ्ट सारखं जे काही मॉडेल दिसतं, आपण याचा जर भाग घेण्याचा जर प्रयत्न केला, तर ऑलमोस्ट आपल्याला त्याची जी काही बॉडी दिसते, त्या बॉडीला आपण एक टेक्निकल शब्द वापरला जातो, त्याला फ्युझेलेज असं म्हटलं जातं. फ्युझेलेज हा आपला रिअर पोर्शन पण असतो आणि फ्रंटचा पोर्शन पण असतो. दुसरी गोष्ट, आपल्याला याला ॲटमॉस्फिअरमध्ये एंट्री करायचंय. परत ॲटमॉस्फिअरमध्ये री-एंट्री करण्यासाठी हे नोज कॅपचा पोर्शन आपल्याकडे दिसतो. आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी दोन्ही साइडला आपल्याला जे काही विंग्स दिसतात, त्या विंगला नाव दिलं जातं डेल्टा विंग. आणि ही जी काही खालची टेल या ठिकाणी मी डायग्राममध्ये दाखवली नाही, परंतु मागच्या डायग्राममध्ये तुम्हाला लॉन्च व्हेकल दिसतंय, तिला आपण टेल असं म्हटलं जातं. अजून काही टेक्निकल गोष्टी जर आपण जर पाहिल्या, हे जे काही इलेव्हॉन आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि छोटासा पार्ट आपल्याला जो काही रुडर दिसतोय, या दोघांचाही मेन पर्पज जो काही आहे, या एअरक्राफ्ट सारख्या दिसणाऱ्या फ्लाईटला सिमेट्रिकल बेसमध्ये ठेवणं, हा सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे. आणि हे जे काही आपल्या टेल लाईक पोर्शन मागच्या डायग्राम्समध्ये दिसत होता, तो एक रॉकेटचा पोर्शन्स आहे. आणि त्या रॉकेटमध्ये जे काही फ्यूल वापरलेलं आहे, ते सॉलिड फ्यूल्स आहे.
आणि या स्टेजला आपण असं म्हटलं जातं सॉलिड बुस्टर स्टेज असं म्हटलं जातं. आणि डेफिनेटली हे हायपरसोनिक वेगाने जर जात असेल, त्याचं कंबशन देखील हायपरसोनिक स्पीडने जर होणार असेल, तर या ठिकाणी जे काही मटेरियल्स वापरले जाणार आहेत, जे काही अलॉयज वापरले जाणार आहेत, ते मोस्टली हीट जी काही आहे त्यापासून बचाव करणारे असणं गरजेचं आहे. याच गोष्टी आपण या सक्सेसफुली या फ्लाईटमध्ये आपण टेस्ट केल्या, हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. दुसरी गोष्ट, या फ्लाईटचं जे काही वैशिष्ट्य आहेत किंवा आपण म्हणूया की ऑब्जेक्टिव्ह काय होते, या फ्लाईटचं ऑब्जेक्टिव्ह आपल्याला हे होतं की ही जी काही बॉडी आपण डेव्हलप केलेली आहे ती हायपरसोनिक स्पीडने वर्कआउट होते का, किंवा तिच्या विंग्स आहेत, टेल्स आहेत, मागचे पार्ट जे काही तुम्हाला मी मेन्शन्स केले, रुडर मेन्शन्स केला, किंवा आपण म्हणूया त्या संदर्भातलं फ्युजनिक बॉडी मेन्शन्स केली, वेदर ती वर्कआउट होते का. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्याला याचं जे काही ॲटोनॉमस नॅव्हिगेशन अँड गायडन्स कंट्रोल सिस्टीम याच्यामध्ये जी काही आपण पर्पजली टेक्नॉलॉजिकली इन्क्लूड केलेली आहे ती वर्कआउट होते की नाही, हा त्यातला महत्त्वाचा पर्पज होता. आणि ही इंटिग्रेटेड फ्लाईट आहे, ज्यामध्ये एअरक्राफ्ट पण आहे आणि ज्यामध्ये लॉन्च व्हेकल्स पण आहे, तेही आपल्याला चेकआउट करायचं होतं. आणि जे काही कंपोजिट मटेरियल्स किंवा अलॉयज वापरलेले आहेत ते हायपरसोनिक स्पीडला जे काही कंबशन होतं त्या टेम्परेचरपासून ते सीड करता येतात का, त्यांचा बचाव करता येतो का, हाही उद्देश या फ्लाईटच्या संदर्भात होता. नेक्स्ट पॉइंटला, आता ही फ्लाईट कशी वर्कआउट झाली ही जर पाहायचं जर असेल, तर आपण जे काही आपलं श्रीहरिकोट्टामध्ये सतीश धवन स्पेस सेंटर्स आहे, या स्पेस सेंटर्समधून आपण हे या पद्धतीने लॉन्च केल्यानंतर आपल्याला फर्स्ट फेज दिसते, असेंड फेज दिसते. असेंड फेज झाल्यानंतर आपल्याला ज्या काही जे काही बे ऑफ बेंगालमध्ये जे काही कोस्ट पेजला ते एंटर करतंय सेकंड स्टेजमध्ये, आणि थर्ड स्टेजला जे काही आपलं सॉलिड बुस्टर HS-9 आहे ते पूर्णपणे यातून सेपरेट झालेलं आहे. आणि आपल्याला हा जो काही पार्ट दिसतो एअरक्राफ्ट सारखा, हा एअरक्राफ्ट सारखा पार्ट एरोडायनामिक्स जे काही ऍक्सिस आहे, पिच, रोल, या पद्धतीने एरोडायनामिक्स या ठिकाणी अँगल चेंज करणं याला सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. आणि या ठिकाणी ऑलमोस्ट या सतेजपासून एक 70 किलोमीटर किंवा एक्झॅक्टली आपण म्हणूया की 65 किलोमीटर हाईटवर गेल्यानंतर यानं पूर्णपणे डिसेंट स्टेज घेण्याची प्रयत्न केली. आणि या ठिकाणी जे काही आपण मॅक 5 किंवा मॅक 6 केलं जातं, ज्यावेळेस तो एंट्री करतोय, डिसेंट करतोय, जी हायपरसोनिक रिजिम जे काही चालू होते, तो एंट्री करतानाच या प्रचंड स्पीडने पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एंट्री करतो. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एंट्री करत असताना त्या फ्लाईटवर जे काही रुडर्स किंवा इलेव्हन पार्ट आहे त्यांनी देखील त्याला व्यवस्थित बॅलन्स केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची जी काही सिम्युलेशन्स केलं होतं, या ठिकाणी आपल्याला जे काही कोस्ट गार्डच्या जे काही सीप्स होतं त्या सीपनं याचं पूर्णपणे ट्रॅकिंग्स केलं. किती सेकंदाला असेंट झाला, किती सेकंदाला डिसेंट झाला, किंवा किती सेकंदाला तो आपल्या लँडिंग झालेला आहे. जरी हे लँडिंग आपण हायपोथेटिकली किंवा समुद्रावर त्याची एअरवेज आपण कन्सिडर केली होती, मे बी येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला ते लँडिंगवर करायचं आहे, परंतु या ठिकाणी हायपोथेटिकली आपण त्याला समुद्रावर लँडिंग करणं ही पर्पज होता. आणि हे कधी लॉन्च केलं, हा लॉन्च केलंय आपण मे 23, 2016ला. आणि या ठिकाणी आपण सक्सेसफुली त्याच्या ज्या काही फेजेस पाहिल्यात, की त्याचं NCS पाहिलं, नॅव्हिगेशन कंट्रोल सिस्टीम आपण पाहिली, की गायडन्स सिस्टीम पाहिली, जी सक्सेसफुली केली. दुसरी आपण रियुजेबल थर्मल प्रोटेक्शन सिस्टीम पाहिली, त्या ठिकाणी सगळी सक्सेस झाला. आणि रिएंट्री देखील हायपरसोनिक स्पीडला झाली. हेच आपलं रियुजेबल लॉन्च व्हेकल टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशनचं एक वैशिष्ट्य आपण समजूया. ही जी काही मी हाईट तुम्हाला मेन्शन्स केली, ऑलमोस्ट आपल्याला टार्गेटेड जे काही होतं 65 किलोमीटर, ऑलमोस्ट हेही टार्गेट या ठिकाणी अचिव्हमेंट केलंय. आपल्याला 5 to 6 मॅक हायपरसोनिक वेग पाहिजे होता, तोही या ठिकाणी अचिव्हमेंट झालेला दिसतोय. आणि एंट्री करताना जो काही आपल्याला स्पीड जो काही ज्या दरम्यान पाहिजे होता 4 मॅकपर्यंत, तोही आपल्याला समवॉट या ठिकाणी दिसतोय. आणि ऑलमोस्ट जे काही आपण ठरवलं होतं की या श्रीहरिकोटापासून तो किती किलोमीटरपर्यंत जाणं अपेक्षित आहे, ऑलमोस्ट आपल्याला एक्झॅक्टली 425 किलोमीटर्सपर्यंत हे आपल्याला इथे आपण म्हणूया की त्याचं लँडिंग झालेलं आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली भारताच्या दृष्टीनं हे लँडिंग सर्वात महत्त्वाचं होतं. जर आपण या फिगर दिल्या तर आपल्याला प्रिसाइजनेस या ठिकाणी समजून येईल. सर्वात महत्त्वाचं, या ठिकाणी 2 स्टेज 2 ऑर्बिटमध्ये आपण चेक केले, हे हायपरसोनिक मिशन असल्यामुळे
एअर ब्रिथिंग म्हणजे आपण नेक्स्ट स्लाइडला जे काही स्क्रॅमजेट पाहणार आहोत, या ठिकाणी स्क्रॅमजेट जे काही वापरण्यात आलं होतं, की या स्क्रॅमजेटमध्ये वेदर एअर ब्रीथ केली जाते का, ऑक्सिजन घेतलं जातं का, हे या ठिकाणी पाहणं गरजेचं होतं. येणाऱ्या काळामध्ये हे केवळ एक्सपेरिमेंटल फ्लाईट होतं. या एक्सपेरिमेंटल फ्लाईटमध्ये आता आपण सक्सेसफुली काय टेस्ट केलंय, त्याचा हायपरसोनिक फ्लाईट एक्सपेरिमेंट किंवा वेग चेक केलं. यामध्ये आपल्याला सक्सेसफुल झालोय. मे बी येणाऱ्या काळामध्ये 2020 नंतर आपल्याला त्याचं लँडिंग चेक करायचं लँड पोर्शनवर. आपल्याला त्याचं लँडच्या पोर्शनमध्ये हेही आपल्याला त्याचं चेक करायचं आहे रिटर्न फ्लाईट एक्सपेरिमेंट. परत तो रियूज करता येतो का? आणि नेक्स्ट पॉईंट जो काही आहे, आपल्याला त्याच्यावर स्क्रॅमजेट प्रपोल्जन एक्सपेरिमेंट करायचं आहे. हे स्क्रॅमजेट इंजिन आपण नेक्स्ट पाहणार आहोत, ते समवॉट एक्सटेंड या ठिकाणी जात आहे. त्यामुळं हे जे काही टेक्निकल जरी वर्ड असेल तरी आपल्याला ॲटलिस्ट हायपरसोनिक फ्लाईट एक्सपेरिमेंट आपण सक्सेसफुल कंडक्ट केला, हे याच्या माध्यमातून आपल्याला समजणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण याचे सर्वात जास्त फायदा काय होतो? पहिला फायदा मी तुम्हाला या ठिकाणी मेन्शन्स केला, की आपल्याला भविष्यामध्ये भारताला जे काही वेगवेगळी मिशन्स इम्प्लिमेंट करायची आहेत, आपल्याला चंद्रावर जायचं आहे, मंगळावर जायचं आहे, मे बी त्यासाठी रियुजेबल आपल्याला फ्लाईट गरजेचे आहेत. भारताच्या दृष्टीनं मे बी सॅटेलाइट्समध्ये जर आपल्याला लॉन्च व्हेइकल रियुजेबल करता आलं, तर आपल्याला एक कॉस्ट कटिंग होणार आहे. कारण ऑलमोस्ट आज 80% कॉस्ट कटिंग जर झाली, जर करायची जर असेल, तर आपल्याला ही सर्वात महत्त्वाचं रियुजेबल लॉन्च व्हेइकल करावं लागेल. कारण मोस्टली आपल्याला खर्च हा कुठल्याही मिशनच्या संदर्भात ते लॉन्च व्हेइकल बनवण्यासाठी जातो. आज 2030 मध्ये भारतानं स्वतःला टार्गेट दिलंय, की आम्हाला आमचं स्वतःचं स्पेस स्टेशन पाहिजे, जे ऑलमोस्ट पृथ्वीच्या सतहपासून 400 ते 500 किलोमीटर उंचीवर असतं. आज जर पाहिलं, हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे काही आहे संपूर्ण राष्ट्रांचं आहे, ज्यामध्ये भारताचा सहभाग नाही. चायनानं स्वतःचं तियांगॉंग लॉन्च केलेले स्पेस स्टेशनमध्ये, आपल्याकडे नाहीये. हे एक आपल्याला चॅलेंज आहे. दुसरी गोष्ट, आज भारत ज्या देशांच्या पंक्तीवर बसला, मे बी हे आपलं टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटर असेल, एक्सपेरिमेंट पर्पज असेल, परंतु रशियाचं ज्या पद्धतीनं सुएझ यान आहे, एक मानवी मिशनच्या संदर्भात, त्याच पद्धतीने युएसएचं जर पाहिलं तर नंबर ऑफ यान्स आपण त्याला म्हटलं तर कोलंबिया आहे, डिस्कवरी आहे, अटलांटस आहे, चॅलेंजर्स आहे, एन्डिवर आहे आणि इव्हन चायनाचं देखील सेन्झाऊ यान आहे. म्हणजे आज आपल्याला या राष्ट्रांच्या पंक्तीला जर जाऊन बसायचं असेल, तर हे रियुजेबल लॉन्च व्हेइकलचा टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेटर हा वर जाऊन त्याचा ऑपरेशनल वर होणं, हे सर्वात महत्वाची गरज आपण या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे. आता दुसरं आपण जे काही चेकिंग केलंय, हे पहा, हे जे काही चेकिंग केलंय आपण ते 23 मे 2016 केलंय आणि त्यानंतर या हायपरसोनिक जो काही आपल्याला रिएंट्री करण्यासाठी आपल्याला सर्वात गरज लागणार होती, ती स्क्रॅमजेट इंजिनची. आणि हे सक्सेसफुल स्क्रॅमजेट इंजिन केलंय आपण ऑगस्ट 28ला. हा एक सर्वात महत्वाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. म्हणजे स्क्रॅमजेट इंजिन आपण टेस्ट का करतोय, की उद्या रियुजेबल लॉन्च व्हेइकलमध्ये आपल्याला त्याचं यूज करायचं आहे. स्क्रॅमजेट इंजिनाचं एक वैशिष्ट्य, यामध्ये कुठलंही कॉम्प्रेसर वापरला जात नाही. यामध्ये जे काही इग्निशन्स केलं जातं, एक लक्षात ठेवा, स्क्रॅमजेट इंजिनाचं एक वैशिष्ट्य, या इंजिनामध्ये हे इंजिन जे काही मूव्ह होतं, फॉरवर्ड होत असताना त्यामध्ये जे काही एअर ब्रीथ होते आणि एअर ब्रीथ झाल्यानंतर आपण जे काही त्या इंजिनाची फॉरवर्ड मुवमेंट आहे, मे बी ऑल एरोडायनामिक फीचर्स म्हणा किंवा त्या इंजिनाचं फीचर्स म्हणा, की या ठिकाणी फ्युएल इनलेट झाल्यानंतर हे पूर्णपणे कंबशन होतं आणि कंबशन झाल्यानंतर जे काही एक्सपान्शन होतं, ते एक्सपान्शन या नोझलमधून बाहेर पडतं आणि अकॉर्डिंग टू द थर्स्टच्या रूल्सनुसार जो काही थर्स्ट प्रोव्हाइड केला जातो, त्या पद्धतीने हे इंजिन मूव्ह करतं. पण या ठिकाणी एक लक्षात ठेवा, की स्क्रॅमजेट इंजिन्समध्ये ही गोष्ट आपल्याला पूर्णपणे सर्वांना माहीत असेल, की रॉकेटच्या स्वरूपामध्ये आपल्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यासाठी कुठला घटक असतो, तर रॉकेटमध्ये आपल्याला फ्युलही प्रोव्हाइड करावं लागतं आणि ऑक्सिडायझर हे देखील प्रोव्हाइड करावं लागतं, जेणेकरून त्या रॉकेटचं सर्वात जास्त खर्च किंवा आपण म्हणूया वेट ह्या ऑक्सिडायझरमध्ये होतं. परंतु स्क्रॅमजेट इंजिन्समध्ये आपण ऑक्सिडायझर ऐवजी ॲटमॉस्फिअर मधील एअर इनलेट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून इट इज व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह, ज्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम
ऑप्टिमम रिझल्ट या ठिकाणी मिळू शकतात. हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. या ठिकाणी याच टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आपण काय चेक केलं की ही एअर सुपरसोनिक स्पीडला आपल्याला इन करता येते का. आणि सर्वात महत्त्वाचं जे काही कंबन्शन होतं ते कंबन्शन मे बी 5 सेकंद असेल 10 सेकंद असेल त्या सुपरसोनिक स्पीडला होतं का. या ठिकाणी एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सुपरसोनिक याचा अर्थ जो काही होतो तो ऑलमोस्ट 3 to 5 मॅक म्हणजे साऊंडच्या वेगापेक्षा 3 ते 5 पटीपेक्षा कमी. आपण हे 28 ऑगस्ट 2016 स्क्रॅमजेट इंजिनची टेस्ट केली रियुजेबल लॉन्च व्हेकलसाठी आणि आपल्याला हे सर्व पॅरामीटरिकल किंवा टेक्नॉलॉजिकल क्रिटिकल थिंग्स आपल्याला व्यवस्थित चेक करता आल्या. हे सर्व त्याचं वैशिष्ट्य आहे. आता या संदर्भात आपण हे स्क्रॅमजेट इंजिन कुठं वापरलं. तर हे स्क्रॅमजेट इंजिन वापरत असताना मी पूर्णपणे तुम्हाला कल्पना दिली की या ठिकाणी ऑक्सिडायझर म्हणून कुठलंही केमिकल वापरलं जात नाही, तर ॲटमॉस्फिअर मधील एअर वापरली जाते म्हणून याला एअर ब्रीथिंग प्रोपल्जन म्हटलं जातं. परंतु हे टेस्ट करताना जे काही फ्यूल वापरलं जातं ते फ्यूल जे काही आहे ते वापरलं गेलं हायड्रोजन. हा एक नेक्स्ट पॉईंट. आणि याची जी काही आपण सुपरसोनिक किंवा त्यापेक्षाही हायपरसोनिक फ्लाईट आपल्याला मिळाली ती ऑलमोस्ट मॅक 6 या वेगावरती मिळाली. आता हे स्क्रॅमजेट इंजिन इस्रोने कुठल्या व्हेकलमध्ये वापरलं. ते स्क्रॅमजेट इंजिन इस्रोने ज्या व्हेकल्समध्ये वापरलं त्या व्हेकलला नाव दिलेलं आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजिकल व्हेकल. जसं आपण PSLV आहे GSLV आहे हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजिकल व्हेकल म्हणजेच भारताचे साऊंडिंग रॉकेट आणि साऊंडिंग रॉकेटमधले जे काही रोहिणी सिरीजमध्ये 560 RH मध्ये आहे याच्यामध्ये आपण या स्क्रॅमजेट इंजिनाची टेस्ट केली आणि ही टेस्ट केलेली असताना आपल्याला स्क्रॅमजेट इंजिन ऑलमोस्ट सुपरसोनिक स्पीडला एअर इन करता आली. त्याचं कंबशन आपल्याला मिळालं आणि ऑलमोस्ट हे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजिकल व्हेकलमध्ये आपण स्क्रॅमजेट इंजिन जर वापरत जर असू तर येणाऱ्या काळामध्ये जे काही रियुजेबल लॉन्च व्हेकल वापरणार आहोत त्यामध्ये कॉस्ट कटिंग करणं हा सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. अगदी मी थोडक्यात स्क्रॅमजेट इंजिनाचं तंत्र तुम्हाला या ठिकाणी संदर्भात सांगितलं. या संदर्भातले स्क्रॅमजेट इंजिन जर आपल्याला चांगल्या पद्धतीने समजायचं असेल तर आपला एक नेक्स्ट व्हिडिओ ज्या ठिकाणी तुम्हाला रॅमजेट म्हणजे काय, त्या ठिकाणी DM रॅमजेट किंवा स्क्रॅमजेट म्हणजे काय किंवा टर्बोजेट म्हणजे काय याचा फरक सांगितला. तो जर व्हिडिओ जर पाहिला तर हा कन्सेप्ट तुम्हाला इथे समजून येईल. तरी देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी ऑक्सिडायझर या केमिकल ऐवजी ॲटमॉस्फिअरमधील एअर वापरली जाते आणि हे ऑलमोस्ट 11 किलोमीटर्स पासून एकदा बुस्टिंग फेज तयार झाल्यानंतर हे स्क्रॅमजेट इंजिन एअर इन करतं. हा त्याचा सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आपल्याला या ठिकाणी पाहिजे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो ही आपण जी काही दोन्ही व्हेकल आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला ही दोन्ही व्हेकल इस्रोच्या संदर्भात फ्युचर्समध्ये जे रियुजेबल लॉन्च करणार आहोत. जे मी तुम्हाला स्लाइडच्या कंपॅरिझनमध्ये सांगितलं की आपल्याला स्वतःचं स्पेस स्टेशन हवं आहे, आपल्याला स्वतःचं मॅन मिशन वर्कआउट करायचं आहे. ज्या पद्धतीने रशियाचं सुएज आहे, ज्या पद्धतीने अमेरिकेचे डिस्कवरी आहे, अटलांटिस आहे, इंडिव्हरस आहे, 2030 मध्ये आपल्याला स्वतःचं मिशन लॉन्च करायचं आहे आणि ते स्वतःचं जर लॉन्च व्हेकल जर लॉन्च करायचं असेल आणि त्यामागील मेन पर्पज आहे आपलं रियुजेबल लॉन्च व्हेकल असणार. त्यामुळं या दोन्ही रियुजेबल लॉन्च व्हेकल आणि त्यात वापरण्यात येणारं हे स्क्रॅमजेट इंजिन त्याचा अभ्यास आपल्या MPSCच्या परीक्षेच्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Vic. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.